असं काय सांगाल, काय आवाहन करणार मतदारांना? मी सर्व मतदारांना आवाहन करेन की जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे। हा लोकशाहीचा उत्सव आहे, मोठ्या प्रमाणात मतदान करा। जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे आणि लोकशाही बळकट केली पाहिजे। कालच्या पूर्ण प्रकरणावरती तुमच्या काय भूमिका आहे? एकंदरीत तुमच्यावर आरोप झाला की तुम्ही पैसे वाटत होतात, कार्यकर्ते जमा केले होते, आचारसंहितेचा भंग केलेला आहे, याबाबत गुन्हे सुद्धा दाखल झाले। कालच्या प्रकरणाने नालासोपारा विधानसभेत आमच्या मतामध्ये 5 ते 7% वाढ होईल आणि वसई मतदारसंघामध्ये 3 ते 5% वाढ होईल। लोकांमध्ये मला अनेक फोन काल संध्याकाळी काल दुपारपासून आले, त्यांच्यामध्ये प्रचंड चीड आहे। हा जो प्रकार ज्यांनी केला त्याच्याबद्दल प्रचंड चीड नागरिकांच्या मतदारांच्या मनामध्ये आहे की अशा प्रकारे पोलीस प्रशासन असताना, इलेक्शन कमिशन असताना, सगळ्या प्रकारे यंत्रणा असताना तुम्ही आतमध्ये जायचं आणि काय मिळालं? काहीच मिळालं नाही ना। मिळालं काय? पण इलेक्शनच्या 12 तास अगोदर कोण असं हे काय करते का? आचारसंहितेमध्ये जी मीटिंग लावलेली होती, कार्यकर्त्यासह बैठक होऊ शकतात। जाहीर प्रचार तो कुठल्याही प्रकारे नव्हता। तावडे साहेब बाहेर जात होते, मी त्यांना विनंती केली की कार्यकर्त्यांची इच्छा आहे की तुम्ही कार्यकर्त्यांना भेटावं, म्हणून तावडे साहेब भेटायला आले की 10-15 मिनिटाची ती भेट होती। 9 लाख मिळाले ते काय होतं? 9 लाख मिळाले त्याचा भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही। ज्या हॉटेलमध्ये मीटिंग घेण्यात आली होती, विनोद तावडे यांनी जो एक आरोप केलेला आहे की हे जे हॉटेल आहे हे जितेंद्र ठाकूरांचं होतं, नेमकी खरी वस्तुस्थिती काय आहे? खरी वस्तुस्थिती दूध का दूध, पानी का पानी, चौकशी अंती आपल्याला कळेल। हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें।